नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासंदर्भात एक महत्त्वाचं आणि डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। कारण की आता शेतकऱ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे की कापूस आणि सोयाबीनचं अनुदान अखेर कोणत्या तारखेला येणार, याचबरोबर ते अनुदान येण्याकरिता शेतकऱ्यांना कोणती कामं करायची आहेत जेणेकरून त्यांच्या खात्यामध्ये ते अनुदान येणार, अन्यथा त्यांच्या खात्यामध्ये पात्र असून सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये अनुदान येणार नाही। तर मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासंदर्भात एक महत्त्वाचा आणि डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे, या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, कापूस आणि सोयाबीनचं अनुदान 20 सप्टेंबर 2024 रोजी राज्यातील पात्र झालेल्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। परंतु हे अनुदान तुमच्या खात्यामध्ये 20 तारखेपासून येण्याकरिता तुम्हाला 3 ते 4 कामं महत्त्वाची ती करायची आहेत आणि ती 3 ते 4 कामं केल्याशिवाय तुमच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचा अनुदान येणार नाही। त्यासाठी मी तुम्हाला ही महत्त्वाची अशी माहिती शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे। तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे की तुमचा जे काही संमतीपत्र आणि ना हरकत प्रमाणपत्र आहेत ते 2 कागदपत्र तुमच्या कृषी सहाय्यकाकडे द्यायचे आहेत। ती जर दिली नसेल तर अद्यापर्यंत लवकरात देऊन टाका आणि याच्यानंतर दुसरी काही कामं करायची ते मी तुम्हाला व्हिडिओच्या मध्यंतरी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। परंतु मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून जे काही पहिला GR कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानाबाबत घेतला त्याच्यामध्ये सांगलं की राज्य सरकारच्या माध्यमातून कापूस आणि सोयाबीनसाठी हेक्टरी 5,000 रुपये, म्हणजे कापूससाठी हेक्टरी 5,000 रुपये, सोयाबीनसाठी सुद्धा हेक्टरी 5,000 रुपये आणि एखाद्या शेतकऱ्याचा 2 हेक्टर कापूस आणि 2 हेक्टर सोयाबीन असेल तर त्याला 4 हेक्टरचे 20,000 रुपये येणार आहेत अशी माहिती देण्यात आली आहे। म्हणजे किमान जवळपास कापसासाठी हेक्टरी 5,000 रुपये, म्हणजे किमान 1,000 रुपये आणि जास्तीत जास्त 10,000 रुपये आणि सोयाबीनसाठी सुद्धा तीच परिस्थिती आहे। किमान 20 गुंठे, जास्तीत जास्त 2 हेक्टरपर्यंत, 2 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत हे कापूस आणि सोयाबीनचं अनुदान वितरित केलं जाणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब याचबरोबर राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेबांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। आणि मित्रांनो, याच्या अगोदर अशी माहिती देण्यात आली की 21 ऑगस्ट पासून कापूस आणि सोयाबीनचं अनुदान येणार आहे असं सांगलेलं होतं। परंतु मित्रांनो, त्या तारखेला अनुदान आलं नाही। याचं कारण म्हणजे शेतकऱ्यांनी संमतीपत्र, ना हरकत प्रमाणपत्र व्यवस्थितरित्या दिली नव्हती किंवा ना हरकत प्रमाणपत्रामध्ये जे काही सामायिक खासदार शेतकऱ्यांमध्ये जे काही भरपूर शेतकरी आहेत त्याच्यामध्ये सर्वांनीच ना हरकत प्रमाणपत्र, संमतीपत्र दिली होती। शासनाला असा गोंधळ उडालेला होता की आता एवढ्यापैकी कोण्या एकाच्या खात्यामध्ये अनुदान जमा करायचं त्याचा प्रॉब्लेम होता। त्याच्यामुळे आता हे मात्र त्याला स्टॅम्प पेपर लागणार आहे। त्यामुळे जे काही सामायिक खासदार शेतकरी असतील त्यांना त्या पद्धतीचे कामं करायची आहेत। याचबरोबर मित्रांनो, आता कापूस आणि सोयाबीनच्या जे काही पहिल्या GR नंतर अनुदानासंदर्भातलं जे काही शासनाच्या माध्यमातून 14 ऑगस्ट 2024 रोजी जे काही GR निर्गमित केलेला होता आणि 14 ऑगस्ट रोजी जे काही GR निर्गमित केला त्या GR साठी त्या GR मध्ये समजा स्टेट बँक ऑफ इंडिया, म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेचं सेंट्रलाइज बँक अकाउंट उघडण्याकरिता मान्यता देण्यात आली होती। त्यामुळे 14 ऑगस्टला हे अनुदान वितरित करण्याकरिता स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये बँकेमध्ये खातं ओपन केलं आणि खातं ओपन केल्याच्या नंतर जवळपास कापसासाठी 1,548 कोटी रुपये, याचबरोबर सोयाबीनसाठी 2,600 कोटी रुपये निधी मंजूर केलेला होता आणि एकूण 4,192 कोटी रुपये, 4,192 कोटी 34 लाख रुपये कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर केला। त्याच्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये जवळपास 2,500 कोटी रुपये वितरित केले आणि दुसऱ्या म्हणजे 2-3 दिवसापूर्वी जे काही उर्वरित जे काही अनुदान होतं ते सुद्धा म्हणजे 1,592 कोटी रुपये वितरित केले आणि एकूण 4,192 कोटी रुपये स्टेट बँक ऑफ इंडिया या सेंट्रलाइज बँक अकाउंटमध्ये जमा झालेले आहेत आणि आता हे पैसे 20 तारखेपासून पात्र झालेल्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये येणार आहेत। परंतु जे शेतकरी PM किसानचे लाभार्थी आहेत त्या शेतकऱ्यांना वेगळी KYC करायची काही आवश्यकता नाही। परंतु जे शेतकरी PM किसानचे लाभार्थी नाहीत त्यांना मात्र कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी KYC करणे बंधनकारक आहे आणि KYC केल्याशिवाय हे अनुदान पात्र झालेल्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार नाही, हे मात्र मी तुम्हाला स्पष्टपणे या ठिकाणी सांगतो। आणि शासनाच्या माध्यमातून तशा पद्धतीची वेबसाईट सुद्धा 21 ऑगस्ट रोजी जे काही कृषी महोत्सव धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून परळी येथे आयोजित केलेला होता त्या
या कृषी महोत्सवामध्ये या वेबसाईटचं अनावरण सुद्धा करण्यात आलेलं आहे आणि आता याच वेबसाईटच्या माध्यमातून KYC सुद्धा करण्याचं काम सुरू करण्यात येईल आणि याचबरोबर शेतकऱ्यांना आपलं जे काही कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानाचं जे काही स्टेटस आहे ते सुद्धा शेतकऱ्यांना बघता येणार आहे त्याच वेबसाईटच्या माध्यमातून। याचबरोबर मित्रांनो आता KYC संदर्भात एक मोठा एक प्रॉब्लेम आहे। आता KYCचं अजून शासनाच्या माध्यमातून माहिती सांगण्यात आली नाही कधी करायची काय करायची, परंतु जे शेतकरी पहिल्या टप्प्यामध्ये आहेत म्हणजे जे काही कृषी सहाय्यकाच्या माध्यमातून तुमच्या चावडीवरती तुमच्या ग्रामपंचायतवरती जे काही पहिल्या टप्प्यामध्ये जे काही यादी लावलेली होती त्या यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांची नावं आहेत त्या शेतकऱ्यांनी जर संमतीपत्र आणि ना हरकत प्रमाणपत्र जर दिलेले असतील तर त्या शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यातलं कापूस आणि सोयाबीनचं अनुदान त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे अशी माहिती देण्यात आलेली आहे। याचबरोबर मित्रांनो आपण जर पाहिलं तर भरपूर शेतकऱ्यांनी गेल्या वर्षीची ई-पीक पाहणी केली होती परंतु त्यांचे कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानाच्या पात्र यादीमध्ये नावच आलेली नव्हती। मग शेतकऱ्यांच्या मनामध्ये एकच मोठा गोंधळ उडालेला होता की मग आता आम्हाला कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानापासून वंचित ठेवणार। मग कृषी विभागाच्या माध्यमातून त्याची चाचपणी करण्यात आली, पुन्हा महसूल विभागाला कळवलं आणि कळवल्यानंतर महसूल विभागाच्या माध्यमातून दुसरी यादी आता आलेली आहे। प्रत्येक म्हणजे ज्या शेतकऱ्यांची पहिल्या यादीमध्ये नावं आलेली नव्हती त्यांची दुसऱ्या यादीमध्ये नाव आलेली आहेत आणि त्यांची जर नावं आलेली असतील तर त्यांनी सुद्धा लवकरात लवकर संमतीपत्र आणि ना हरकत प्रमाणपत्र आपल्या कृषी सहाय्यकाकडे द्यायचे आहेत आणि कृषी सहाय्यकाच्या माध्यमातून ती ना हरकत प्रमाणपत्र अपलोड केल्या जातील आणि अपलोड केल्याच्या नंतर शेतकऱ्यांना हे 20 तारखेपासून हे अनुदान येण्यास सुरुवात होईल। तर मित्रांनो आपण जर पाहिलं तर परंतु आता त्याच्यामध्ये काही शेतकरी वंचित राहिलेत मग त्यांना अनुदान येणार नाही असं शासनाच्या GRच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे। मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी गेल्या वर्षीची ई-पीक पाहणी केलेली नाही ते शेतकरी मात्र या अनुदानापासून वंचित राहणार आहेत अशी माहिती सुद्धा GRच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून सांगण्यात आले होते की सरसकट म्हणजे ई-पीक पाहणीची अट आम्ही रद्द केली, परंतु तसं नाही, तशी काय सध्या युद्ध पातळीवर कामे होताना दिसत नाहीत। परंतु आता असं सांगण्यात आलेलं होतं की जे शेतकरी ई-पीक पाहणी करून देखील सुद्धा यादीत नाव आले नसतील तर त्यांना मात्र पात्र केलं जाईल असं सांगण्यात आलेलं होतं, परंतु ज्यांनी ई-पीक पाहणीच केली नाही त्यांना पात्र केलं जाईल अशा पद्धतीचं कोणत्याही शासनाच्या माध्यमातून डिटेलमध्ये माहिती सांगण्यात आलेली नव्हती। त्यामुळे अशा पद्धतीची माहिती शासनाच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री याचबरोबर राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून माहिती देण्यात आलेली होती। मित्रांनो आता हे अनुदानासाठी जे शेतकरी PM किसानचे लाभार्थी नसतील त्यांना मात्र या अनुदानासाठी KYC करायची आहे आणि जे शेतकरी PM किसानचे लाभार्थी आहेत त्यांना मात्र हे DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे हे पैसे येणार आहेत, कारण की जे काही PM किसानचा जे काही नमो शेतकरी योजनेचा जे काही डेटा आहे त्याचं एकत्रीकरण करण्याचं काम आता लवकरच उद्यापर्यंत पूर्ण होईल आणि एकत्रीकरण केल्याच्या नंतर हे पैसे त्यांच्या खात्यामध्ये म्हणजे ज्या शेतकऱ्यांच्या PM किसानचे नमो शेतकरीचे योजनेचे ज्या खात्यात पैसे जातात त्याच खात्यामध्ये पैसे आता हे कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानाचे येणार आहेत। पहिल्या टप्प्यामध्ये ज्या काही पहिली यादीमध्ये नाव आलेली त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे अनुदान येणार आहे। तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासंदर्भात एक छोटंसं आणि डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे YouTube चॅनल कृषी कल्याण YouTube चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा, प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा। तर शेतकरी मित्रांनो तुर्तास इथे थांबतो, तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद।